हे गाईस तर जय श्रीराम. तर आत्ता मी होतो हडकोत 4 दिवस झाले राहायला. कारण घराला कलर देत होते. त्यामुळे ना आत्ता विष्ठा मी घेऊन आलतो. तिला मारायचं होतं पाणी. मस्त आतून पण क्लीन करायची होती, बाहेरून पण वॉश करायची होती. मग काय घाण पहा बाहेरून किती, आतून पण किती घाण आहे. कोपरे-कापरे सगळे मस्त आता डिझेल मारून क्लीन करतो. डिक्की वगैरे आतून इंटिरियर पहा पहिली किती घाण आहे. मग नंतर झाल्यावर बघा. आणि आता मी सहज रबिंग केलं ते बोनेटला पहा एका ठिकाणी. तर कशी चमकते आणि बाकी साईडला कशी ब्लर दिसते. ते झाल्यावर मस्त आपली डिक्की क्लीन झाली, आतून क्लीन करून झालती माझी, मस्त बाहेरून वॉश करून झालती. तेव्हा कशी चमकत होती मग मस्त. मग काय आता शेडमध्ये झाली होती घाण सगळी गाडीची. तर मग शेडमध्ये पाणी मारून घेतलं, कारण मग तशीच राहिली की लई चिखल होतो घाण. आणि मग काय स्प्लेंडर पण घेतली धुवायला, कारण उद्या गणपती टाइम भेटू नाही भेटू. आणि स्प्लेंडर धुवून झाली, त्याचं पाणी सगळं ढकलून झालं, तेवढ्यात लाईट गेली. इथं घराचं काम चालू आहे, तर पाणी तिथं साठतंय त्यामुळं. आणि ही CBR पण धुवायची होती, पहा हिच्यावर किती धूळ बसली आहे. तर काय जाऊन द्या, माझी गाडी धुवून झाली, आता CBR रात्री धुऊया आपण. आणि कार्बन फायबर पहा सायलेन्सरचं काय भारी वाटतं. आणि गाडी पण मस्त आपली चमचम करते. मग काय पप्पा आले होते, पप्पा बरोबर मी निघालो होतो घरी. तर पाईप बांधायचा होता, हा पाईप आणला होता हडकोमध्ये नेलता पाणी घेण्यासाठी. तर आता इथं परत आम्हाला पाणी सोडायला लागत होतं. आणि मग काय घरी आल्यावर पाहिजे आता कपाट बिपाटवर थोडं सामान काढणं आणि ठेवणं चाललं होतं आता. चकऱ्या वगैरे ठेवत होतो. आणि मग काय किचन बिचन सगळं आवरून मग हे बिस्किट बिस्किट ठेवले आतमध्ये. आणि मग त्यानंतर इथं रूम मध्ये आलतो. या रूमला कलर नव्हता मारला, तर आता हिचं मी रॅक स्वच्छ केलं. मग मी निघालो होतो पप्पाच्या साईटवरती. पप्पाच्या साईटवर आलतो, इथं काम होतं. ते झाल्यावर मी घरी परत आलो आणि परत आवरायचं सुरू केलं. ह्याच्यावरचं सामान बिमान कॉटमध्ये ठेवलं. मग पप्पानी मस्त फरशी बिरशी धुवून घेतली. मी तेवढ्यात क्लोरीन घेतलं, सगळे दरवाजे ते पुसून काढले, बेड. आणि एवढं सामान परत फेकून द्यायचं निघलं होतं. आणि तेवढ्यात ते हे आलते वॉचमॅन आमचे, तर त्यांनी आमचं सगळं टॉयलेट बाथरूम क्लीन करून दिलं. आणि मग मी पप्पा बरोबर निघालो डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी. हे पहा एकच सामान घेतलं, कारण पहिलं डेकोरेशनचं सामान होतं. आणि आता इथं मी टेबल बिबल लावला. आणि आता बाकी तुम्ही डेकोरेशन कसं झालंय काय झालं ते नेक्स्ट ब्लॉग